नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। अधिक मास पारायण सोहळा 2026 पाचव्या दिवशी हरिनाम प्रवचन व कीर्तनाने भक्तिमय वातावरण पुसेसावळी येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या वर्ष 29व्या अधिक मास पारायण सोहळ्याच्या पाचव्या दिवशी भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भाविकांची मोठी उपस्थिती लाभली। यावेळी हभप निवृत्ती महाराज कांबळे यांचे ज्ञानेश्वरीवरील प्रवचन झाले। त्यांच्या ओजस्वी व विचारप्रवर्तक निरूपणातून अध्यात्म, भक्ती आणि संत साहित्याचे महत्त्व उलगडून सांगण्यात आले। त्यानंतर हभप श्रीपाद महाराज जाधव, सातारा यांच्या रसाळ कीर्तन सेवेने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। संतांच्या अभंग, ओव्या आणि हरिनामाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला। निर्जला एकादशीचे औचित्य साधून भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच सकाळ, दुपार व रात्री फराळाचे आयोजन करण्यात आल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। मंदिर परिसरात दिवसभर जय जय राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। प्रेम आहे, जसं प्रेमच नाही काय गंमत आहे बघा। पूर्णतया गती एक लक्ष ठेवा, भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी ज्याची गरज आहे, सर्वात महत्वाचा विषय आहे नामसंकीर्तनाला येणं। हे प्रेमाचं लक्षण, श्रवणाचं लक्षण का भावाचं लक्षण? बघा, बारीक विचार आहे। भगवान परमात्म्याच्या स्तुतीचं श्रवण करण्यासाठी येण्याची वृत्ती निर्माण होणं हे प्रेमाचं लक्षण।